नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करगुणाथ उमाशंकराचे या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझे दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे विठ्ठल कुंडली गवरधारी पंढरीनाथ माऊली जगत विठाला 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 सर्वाभूती पाहे वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा तोची संत साधू वडखावा निकाय रते ऐका मायाबद्ध प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान युगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा साधू संताचं यथार्थ लक्षण सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण वैशिष्ट्य सुवर्ण महोत्सवी वर्ष 50 वर्षापूर्वी ज्या सप्ताहाचा शुभारंभ झाला पाहता पाहता या सप्ताहाला 50 वर्षे शास्त्राने जे 5 टप्पे दिले 12 वर्षे पूर्ण झालेल्या सोहळ्याला तपपूर्ती नाव येतं 25 झाले रौप्य 50 सुवर्ण 75 अमृत 100 झाले की शताब्दी हे 5 टप्पे आहे तपपूर्ती रौप्य सुवर्ण अमृत शताब्दी काही नाही सोपं गणित आहे फक्त 2 तपामध्ये 1 मिळवायचा त्याला रौप्य म्हणतात 4 तपात 2 मिळवायचे त्याचं नाव सुवर्ण 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे अमृत आणि 8 तप झाले की 4 मिळवायचे शताब्दी घरी गेल्यावर गणित करा 12 दुणे 24 2 तप झाले की 1 मिळवून होत असतो त्याचं नाव आहे रौप्य महोत्सव आणि 4 तप झाले की मग 2 मिळवायचे 48 अधिक 2 50 त्याचं नाव सुवर्ण मग 6 तप होतात 12 सकम 72 मग 3 मिळवायचे मग 75 त्याचं नाव अमृत आणि 8 तप पूर्ण झाली की 12 8 96 आणि 4 मिळवून होतो तो शताब्दी त्यापैकी इथला हा सुवर्ण महोत्सव आहे 50 वर्षापूर्वी ज्यांनी या सप्ताहाचा शुभारंभ केला असेल प्रहारा दिला असेल पंक्ती घातल्या असतील भजन केली असेल ते तुमचे पूर्वज आज नसतील पण सप्ताह सुरू झाल्यापासून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील ते इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला या गावच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे मला त्या निमित्ताने जे भगवानराव चौधरी यांच्या माध्यमातून अशोकराव उकिरडे असं वेल्डिंग झालंय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं निमंत्रण मिळालं म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी
दोन्ही मृदंगाचार्य महाराज दोघालाही नमस्कार. गाडेकरापासून वाडेकरापर्यंत सगळे गायनाचार्य, दादा पाटील असो का कोणतेही पाटील असो, सगळ्या पाटलांना आणि गायनाचार्यांना नमस्कार. बालदार, चोपदार, विनेकरी, बसलेल्यातले सर्व महाराज, रावसाहेब, तात्यासाहेब, काकासाहेब, नानासाहेब, बापू, त्याच्यात सगळे आले बरं का. मामा, मुळे मामा आले सगळे. विशेष पोलीस अधिकारी पण परमार्थावर प्रेम असल्यामुळे आलेले सन्माननीय खोकले साहेब, त्यांनाही वंदन करू. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. भागवा भागवी नाही. एखाद्या श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा सुवर्ण महोत्सवी सप्ताह ऐश्वर्यात आहे. दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतोय. याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, अख्खं गाव या सप्ताहासाठी एका मायेची लेकरहून एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा, हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्यालाही नाही. लक्षात घ्या. ज्याचा त्याचा विषय ठरलाय अशोकराव. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं बाता हांत गावात लय ताकद कोणा. दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये, अरे तुझी कधी त्याची ओळख झाली? अरे दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची कुस्ती झाली होती. बटर खाऊन सांगतं लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, बाळाला नाही त्याचं महत्त्व. ती बिचारी दिवसभर कबाड कष्ट करते, भुकेचा डोम पोटात उठलेला असतो, घामानं भिजलेली, गवताचा भारा डोक्यावर, उपवासी आहे. आली सायंकाळी झोपडपट्टीत राहणारी, झोपड्याच्या पुढं भारा गवताचा टाकला. तिचा 2 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड पळत येतो. आई खाली बसते, त्याला घेते, पटापटा पप्प्या घेते. अख्ख्या दिवसाचा श्रम परिहार होतो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला. नंद नंदन जब कन्हैया लालजी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़बुड़ कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा हूँ, कहीं भागने वाला नहीं. मांडी घाला. हाँ, कहीं एक बार पूरा काम कर लो ना. क्या देखता है, मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी जसोदा मानती नहीं. दोबारा, अरे माँ मैं दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ और बार बार देखती हो, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. यशोदा अंगणात आली, कृष्णाला मांडीवर घेऊन बसली आणि मग म्हणू लागली, कन्हैया गर्गाचार्य जी ने बताया था बेटा कि जसोदा तू भाग्यशाली, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली है. काना को गुस्सा आया और काना बोला, मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा कि तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो इसलिए मुझे क्या करना पड़ेगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. भक्तीची मस्ती साधू संताला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. एकच मिनिट घेतो. मिनिट किती वाढले तरी 10:30ला नमस्कार.
ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमानजी, सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला, आणि ज्याने कृपा केली ते श्रीरामजी. दोघातला फरक पहा. ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत गेला, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. घरी जाऊन डोकं चालवा. छाया तू बडी घणी, तुझेच बडव नकोय. जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृपा आहे, आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. पहा, पहिलं पेरणं केलं, उगवलं नाही, ते कर्ज काढून पेरलं होतं मुळे बाबा. दुबार पेरणीचं संकट आहे, टेन्शनमध्ये वडील आहे, जेवण करायला बसले पण जेवण जात नाही, कोणाकडून पैसे आणावे, काय पेरावं आता. एवढ्यात 12 वर्षाचा मुलगा शाळेत जाताना, फीला पैसे पाहिजे पप्पा. आता हे आगीत रॉकेल, तू शाळा शिकतो का, मोठा कलेक्टर होणार आहे, जा, नाही पैसे माझ्याकडे, शिकू नको शाळा. रडकुंडीला आलं पोर, तेव्हा आईनं इशारा केला घरात, इकडे 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 बाळा, इकडे, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला. मम्म्या एवढ्याच कामावर असतात. झालं, वडील जेवण करून गेले, मग मुलगा म्हणला, गेले ना पप्पा, तू म्हणाली होतीस बाबा गेल्यावर पैसे देईल. आता तिला माहीत आहे, मी तर हो म्हटलं, पण पैसे माझ्याजवळ नाही. पण तिच्या लक्षात येतं, याचा बाप जेवण करून गेला तरी त्याच्या बापाचा कोट खुंटीला आहे. आई जाते, कोटच्या खिशातले पैसे काढते, बाळाजवळ देते. माझा दृष्टांत संपला. कोट बापाचा आहे, पण हात आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे. तसं जीवावर कृपा परमेश्वराची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. लक्षात घ्या. मग ते साधू संत असतात कसे? सर्वभूती पाहे वासुदेव, ये बा. सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, राधे राधे. सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव. उसानिया ठाम तेचा, उसानिया साधू ओळखावनिका, तोची संत 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 साधू तोची संत साधू ओळखावनिका. वासुदेव पुसोनिया ठाव तेचा, पुसोनिया ठाव तेचा, पुसोनिया ठाव तेचा. वासुदेव पुसोनिया ठाव तेचा, पुसोनिया जीवावर परमेश्वराची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसुनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका. जर परमेश्वराची इच्छा नसेल पण मध्यस्थी जर संतांनी केली तर पूर्तता देवाला करावीच लागते. याच्यावर 2-3 कीर्तन होईल. ते सगळे बसवले,
गोपाळ पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सिदाम्या मधुमंगल बसारे बसले काल्याच्या वेळेला. निजमुख कवना ही आड दृष्टी असेना रचुनी बसवी ऐसी भोवती बाळसेना हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. ही कविता बरं का मुळे कविता होती आमच्या वेळेस. आम्ही फार पूर्वीचे महात्मा गांधीच्या आधीचे पण कविता. अरे पूर्वीच्या कवितेमध्ये प्राण होता. पूर्वीचे विद्यार्थी कवितेला अभंगासारख्या चाली लावून म्हणत म्हणत शाळेत जायचे आणि शाळा सुटली की कविता म्हणतच घरी यायचे. आणि त्याच्या ताकदही होती त्या कवितेच्या शब्दामध्ये. शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ हे आई ग दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक येई राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. पूर्वी आता नाही, आता टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले बस झालं. नाही तर तुम्ही गाथ्यात पाहाल ही कविता आहे गाडेकर. निजमुख कवना ही आड दृष्टी असेना रचुनी बसवी ऐसी भोवती बाळसेना हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. आणि मध्ये उभे राहिले शिदोऱ्या सोडा रे शिदोऱ्या. आणि त्या शिदोऱ्या पाहिल्या. काय आणलं रे? कडन काला ताक चटणी पिठलं भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे नाही तरी घराज आहे. त्या गोपाळच्या रूपात तुकाराम महाराज होते. तुका म्हणे तदी होतो आम्ही. प्रत्येक वेळेला आहे. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. ते आहे प्रत्येक वेळेला आहे. ते उठले. काय देवा? त्याच्या आधी एक फाटक्या कपड्याचा गोपाळ अशोकराव रडतच उठला. फाटके कपडे होते. अर्धी भाकरी खाऊन आलं होतं. राहिलेली अर्धी बांधून आणली होती. का रडतो रे? देवाने विचारलं. देवा चांगलं आणा म्हणताय तुम्ही. हा चांगले कोठोणी आणावे गोपाळ चांगले कोठोणी आणावे गोपाळ चांगले कोठोनी आणावे गोपाळ चांगले कोठोनी आणावे गोपाळ. आमुचा दुबळा संसार संसार आमुचा दुबळा संसार संसार चांगले कुठोनी आणावे गोपाळ चांगले कुठोनी आणावे गोपाळ. आमुचा दुबळा संसार संसार आमुचा घरी जा म्हणता. घर आहे का आम्हाला? तुझं लागी सर्व घरदार जायला संसार संसाराच्या नावे घालून या शून्य जाळूनी संसार बैसलो अंगणी. ओ तुम्हाला नाही तो गुबारा आहे. बाकीच्यांना म्हणतो तसली वसिलेबाजी चालणार नाही देवा. मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. करावं लागलं का? धरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. नाहीतर मदगे पाटील वैऱ्याचा भाऊ आहे. कोण? बिभीषण. तिकडच्या पार्टीचा आहे ना. पार्टी वैऱ्याचा भाऊ आहे. पुन्हा भाऊ आहे. आणि तो जेव्हा रामचंद्र प्रभूकडे आला तेव्हा रामचंद्र प्रभूच्या शेजारी हनुमानजी बसले होते. हनुमान वो कौन अपनी तरफ आ रहा? वही तो ही भगवान जिसका नाम आपने सुना होगा. रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरन करता है. लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की थी. वो रावण का छोटा भाई विभीषण है. रावण का भाई विभीषण. मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. हनुमान जी ने
किती स्वीकार? पहिल्या भेटीत बिभीषणाला राजतिलक केला. हनुमानजी उभेच झाले. एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं मालक. जेमतेम ते आलं आणि त्याला तुम्ही पार राजतिलक केला, लंकेचं राज्य दान केलं. हो, समजा रात्रभरात परिणाम झाला, होऊ शकते ना, रात्रभरात काय होईल काय सांगता येते का? आणि जर रावण उद्या पाया पडायला आला, त्याला काय देणार? तुम्ही तर लंका दिली बिभीषणाला. तेव्हा प्रभूचे उद्गार आहे, बिभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिये रावण आयो करूंगा अयोध्या दान. वैऱ्याचा भाऊ बिभीषण आहे, पण त्याच्यावर कृपा श्रीरामानं केली, उत्तर मध्यस्थी हनुमानजीनं केली. धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. तेव्हा परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? सर्वाभूती पाहे एक वासुदेव. स्वतःचा नामदेवरायाचा अनुभव आहे. नामदेवराय पांडुरंगाच्या जवळ आल्यानंतर पांडुरंग म्हणाले, नामदेवा तुला गुरु करावा लागेल. गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. आता कमाल आहे देवा, तुमची ओळख. आपण गप्पा मारतो, माझ्या मुलाच्या वारशाला येता, आमची म्हातारी दिवाळीला आंघोळ घालते, माझ्या हातचा नैवेद्य खाता, दूध पिता. अरे हे सामान्य ओळख आहे. विशेष ओळख होण्यासाठी गुरु करायचा. कुठेही ओळखील तुम्हाला. बघ बरं, उद्या परीक्षा चालेल. देवानं परीक्षा घ्यायची ठरवलीमुळे बाबा देव घिसाडी झाले. 12 फूट उंचीचे घिसाडी. आई साहेबाला नाटकात प्रतिसाद देण्यासाठी घिसाडीन माऊली व्हावी लागलं. तीनही 11.5 फूट उंचीची. आणि गरुड त्याला गाढव केलं, ते घोड्यापेक्षा उंच. आणि त्यांना ते जे सामान असतं ते सगळे त्या गाढवावर. येड्या बाबळीचं सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मोठा हांडा, शेळी शेळीचं कोकरू, कुत्री कुत्रीची पिलं, कोंबडी कोंबडीची पिलं, वरवंटा पाटा, उखळ मुसळ, दोर धरून आई पुढं, दांडकं घेऊन घिसाडी बाबा मागं. जिथं नामदेव आंघोळीला बसले होते पाण्यात, तिथं आले. गारठ्याचे दिवस, पाण्यात बसलेला नामदेव बाबा घामानं भिजला. बापरे, रामायणात ऐकलं व राक्षस असे असतात. 2 राहिले का माझ्याकरता चुकून? बरं, पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. द्विधा अवस्था. नाटकाला सुरुवात झाली. हंडी पका. खिसाड्याच्या वेशातले देव म्हणाले आई साहेबाला. ते लोखंडी चूल सरपण पेटवलं, मोठा हांडा ठेवला. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. कचा कचा कांदे कापल्यासारख्या कोंबड्या कापल्या. नामदेवाची आंघोळ थांबली, ते तिकडेच बघत होतं. महाराज मुर्गिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. कुत्तिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती. बकरिया काट के डाल दो. हंडी नहीं भरती. गधा काट के डाल दो. ते गरुड होतं. जय हरी, तुम्ही तर सामान घेऊन चला म्हणले देवा. काय कापायला आणलं का? वाय म्हणतात. हे बघ, आता जरी कापला गरुडा तरी तुला पुन्हा जिता करील. पण ते बसलं ना आंघोळीला, त्यासाठी चालू आहे नाटक. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. नहीं भरती वो छोकरा नहारा, उसको काट के डाल दो म्हटल्या बरोबर तांब्यान धोत्र टाकून. पण देवाला माहिती होतं, किती घाबरला माझा नामा तरी घरी जाणार नाही, सरळ देवळात जाईल. आणि मी नाही दिसलो तर माझं पितळ उघडं पडल. म्हणून नामदेवराय राऊळात यायच्या आधी करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. सुंदर विधान उभे विठमारी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवण्या. घामाघूम झाला नामा. अरे का घाबरला नामा? काय माणसं निर्माण केली देवा.
12 फुटाचा बाबा आणि 11.5 फुटाची बयान, ते घोड्यापेक्षा मोठं गाढव. झालं काय? कोंबड्या कापल्या, कुत्र्या कापल्या, बकरी, अख्खं गाढव कापलं, हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते. मग पळून आलो म्हणून वाचलो. अरे मीच होतो. तुम्ही काल ठरलं होतं ना रे परीक्षा घ्यायची. शक्यच नाही तेव्हा तुम्ही राजस सकुमार मदनाचा पुतळ्या तिथं दात बाहेर आले होते. मीच होतो. शक्यच नाही. बरं जाऊ दे, वाद घालत नाही. मला हे सांग, तुझं काही विसरलं का रे चंद्रभागेत? धोत्रण तांब्या तिथंच आहे, मी आणला. बघ हे धोत्र, हे हिरव्या काठाचं धोत्र माझंच आहे तेव्हा. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वल्द दामा सेठ शिंपी, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांब्या आहे माझा. नापास झाला. मग गुरु करावा लागेल. कुठे जाऊ? आळंदीला जा. मुळाबा वेळ कमी असल्यानं नामदेवराय आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. ज्ञानोबारायाला, मुक्ताबाईला, सोपान काकाला. तुम्ही पहा, काही घरी संस्कार असतात ना, ते लेकरन परिवार सगळे कुटुंब प्रमुख म्हणतात, चला रे बाबा आले पाया पडा, बाबा आले पाया पडा. आता कुटुंब प्रमुख निवृत्तीनाथ आहे. ज्ञाना, सोपाना, मुक्ताई, काय रे दादा लवकर बाहेर या. कशाला? पाया पडा. कोण आलं? अरे फार अधिकारी संत आहे. कोण? पंढरीचा प्रेमा घरा आला, पंढरीचा प्रेमा घरा आला, पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्याच्या स्वाधीन जगाचा बाप आहे तो प्रेमी भक्त नामदेवराय आपल्या घरी आला. म्हणून नामदेवरायाच्या पायावर डोकं निवृत्तीनाथाने, ज्ञानोबारायाने, सोपान काकाने, पण नामदेवराय उभेच. ते म्हणले आळंदीचे बुवा, पठ्ठ्यासोबत देव जेवतो, बोलतो, गप्पा मारतो, माझा अधिकार मोठा. ते काय शेवटी मुक्ता पाया पडा बाबाच्या. ते तिखट होत्या. तुमचं भागलं नाही का पाया पडण्यावर? तुम्ही लोटांगणा घाला त्यासी म्हणे मुक्ताई जाईना दर्शना. का पंढरपूरचा आहे ना हा? हो. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुम्ही माझे तिघही भाऊ पाया पडले. हे खांबासारखं ताट कसं? देवाच्या सोबत रात्रंदिवस आहे. मग कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही, अरे अहंकार गेला नाही, अहंकार गेला नाही. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरचं महात्म्य आहे की कळस बघितल्यावर अहंकाराचा नाश होतो. हा रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत असून अहंकार कसा गेला नाही. मला तर असं वाटतं रे दादा, काय मुक्ता, उसाच्या शेजारी मजा पा. हे अभंग नामदेवाचे आहे, पण तुम्ही वाचतच नाही. तुकोबारायच्या पुढे जातच नाही तुम्ही. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे, मुक्ताईचे शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ 750 वर्षापूर्वी उसा शेजारी एरंड होताच. पण किती दिवस एरंड उसाजवळ राहिला तरी कारखान्याला एरंड जात नाही, त्याची साखर होत नाही. तसा पांडुरंग ऊस आणि हा नामा एरंड. मग काय त्या चिपाडे गोडी आली. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. तिथे कबीरजी, निवृत्तीनाथ जी, आपके बहन मुक्ता सच कहती है, वो नर कच्चा बेकच्चा नहीं गुरु का बच्चा. गोरोबा काका म्हणले थांबा, घाई करू नका, 10:30 पर्यंत वेळ आहे आपल्याला, घाई करू नका. ते खरंच कच्चा आहे का मला बघू द्या. लावा नंबर. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला बसवले ज्ञानोबारा, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाईन, 5व्या नंबरला नामदेव महाराज. थापटणं घेतलं गोरोबा काकाने, हाणीले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. बाजलं हे. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग काहीचे कोरे उरे तेथे. नामदेवराय म्हणतात, या आळंदी भागात पाहुण्याचा असा सत्कार असतो का? कांदा पोहे नाही, चहा पाणी नाही, टाळक्यात थापटणं. त्याची थापटणे सोपानाच्या डोईयात, लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हाणी, अमृत संजीवनी उतू आली. त्याची थापटणे नामदेवावर,
डोळे चोळे मोहरे रडू लागे. जेव्हा नामदेवरायांनी रडायला सुरुवात केली डोक्यात थापटणं बसल्यावर, मग संत सभेत गोरोबा काकानं जाहीर केलं, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, 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 शून्य भरी नाही भाजीला, भरे नाही भाजीला, भरे नाही भाजीला. कोरा आहे कोरा म्हणले. मग कोरा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. म्हणले भाजा? आमचा आजोबा पंजोबा मडे घाटावर भाजला तसा भाजायचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. एक दोन वेळा उडबस उडबस केली असेल. मुक्ताईचं लक्ष गेलं. दादा काय नाम्याकडे पहा. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नाम्याचे. आणि एवढ्यात लक्ष नाही पाहूनची धूम ठोकली. नामदेवरायानं पंढरपूर गाठलं, देवाच्या जवळ आले. देवानं पहिला प्रश्न विचारला, अशोकराव कसं काय झालं स्वागत? पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगुळ डोक्याला. काय झालं? स्वागत आळंदीला गेलतो ना, आळंदीच्या बुवानं हे स्वागत केलं. कोणतं? लाकडानं डोई फोडली माझी, लाकडाने डोई फोडली माझी, लाकडाने डोई फोडली माझी. अतिथी आदर केला मुक्ताबाई, अतिथी आदर केला मुक्ताबाई, अतिथी आदर केला मुक्ताबाई, अतिथी आदर केला मुक्ताबाई. लाकडानं डोई फोडली माझी, लाकडाने डोई फोडली माझी, लाकडाने डोई फोडली माझी. अरे सासूच्या जावयाच्या कावळ्याच्या चिमणीच्या गोष्टी हे पाठ करा ना, इथं जिरवाना मस्ती. काय मजा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत रुंदे मनोभावे आधी वंदावी. जेणे करुणी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. मी सांगत होतो, देव सहज बोलले. ते टेंगूळ पाहिलं ना, टेंगूळ हे पहा, बाळाला मारल्यानंतर बाळ रडत आलं का घरी, मग आईचं कालवा कालव होते. कोणी मारलं माझ्या बाळाला, कोणी मारलं, वाटोळ होईल त्याचं. तसं टेंगूळ पाहिलं नामदेवाच्या डोक्याला, कोणी मारलं माझ्या नामाला, ज्यानं मारलं त्याचे हात तुटतील. हा प्रसंग वाढवत नाही, नुसतं सांगतो. हात तुटतील म्हटल्यावर नामदेवाचे डोळे भरून आले. मायबापा, आधी विचारायचं होतं, कोणी मारलं, कोणी मारलं? तेरच्या काकानं. अरे अरे नामा, ठीक आहे, पण मी बोललो ना, त्याचे हात तुटतीलच, पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. हा तिथला प्रसंग आहे. तरी तुला गुरु करावा लागेल. दुसऱ्या गावाला पाठवा देवा. आळंदीच्या बुवाच्या ताब्यात नका देऊ. वाचलो एकदा. मग दुसऱ्या गावाला म्हटल्यावर औंढा नागनाथ. हे प्रसंग पहा. देव म्हणे नाम्या, विसोबा खेचरासी, शरण तयासी जाई वेगी. मग नामदेवराय औंढ्या नागनाथाला आले तेव्हा विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवर पहुडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. विसोबा खेचर म्हणाले, का बाबा कुठला? पंढरपूर. इकडे वाटोळ झालं सगळं माझं. काय तो त्याला देव कळत नाही, त्याच्याकडे गुरु करायला आमच्या देवानं पाठवलं. म्हणजे काय करतो? जोड्यासह पाय पिंडीवर. म्हातारा झालो रे, पाय उचलत नाही तर तिथं ठेवता कशा आले? आता कशाला वेळ घालवतो बाबा, दुसरीकडे ठेव, दुसरीकडे, तिसरीकडे, भोवताल पाय फिरवले, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या? देवाविन ठाव रीता कोठे आहे, विचारुनी पाय तुझी नाम्या. सगळीकडे देव भरून उरलेला आहे. हा गुरु उपदेश घेऊन नामदेवराय येतात पंढरपूरला. चंद्रभागेच्या वाळवंटात स्वयंपाक केला, चपात्या तयार झाल्या. परीक्षा घ्यायला देव कुत्र्याच्या रूपात आला. कुत्र्याच्या रूपात आलेल्या देवानं चपात्या उचलल्यान चालला. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, सर्वाभूती रोट्या घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल. मग नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वानापाठी. तुपाची वाटी घेऊन कुत्र्या मागं लागला नामदेवराय. इमानदारीनं सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर खरं बोलायचं, तुपाची वाटी
गाडेकर दगड हाड हाड हाड. पण नामा घेऊन तुपाची वाटीन नामा लागे स्वाना पाठी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, तूप लावा, पोटात दुखल तुमच्या. तूप घे गा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हासून बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. अरे त्या दिवशी घिसाडी होऊन आलो, धोतरण तांब्या टाकून पडाला, आणि आज कुत्रा होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन माग लागला. स्वान हासून बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहिक वासुदेव. सर्वभूती पाहिक वासुदेव. तू सूर्या ठाव हत्तेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. हरिरेव जगत जगदेव हरी. हरी तो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः. या बोधावर जो आहे त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात संत. त्यांच्यात आमच्यात हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार दिसतो आणि साधूला संसारात देव दिसतो, बस एवढा फरक आहे. हे गेलं तिथं पंढरपूरला 18 तास लागतं बारीला, आणि 18 तासांनी याचा नंबर गरुड खांबाजवळ आला की त्याला त्याच्या गावचा महादेव दिसतो. महादेव कधी आला तू? मी सकाळी निघलो घरून. सकाळी नाही, आणि माझ्या पुढं कसा? मी तर काल लागलो गोपाळपूर पासून बारीला. ते एकनाथराव त्यांच्या हस्ते महापूजा. अरे हो, पण तू कसा घुसला? त्यांचा पीएन माझा मुलगा वर्गमित्र. घुसलो वशिल्यानं. असं तरी म्हटलं पुढं कसं. बरं काल रानाकडे गेलता का? हो. माझ्या शेताकडे लक्ष दिलं का? दिलं ना. लागण चालू आहे का ऊसाची? कुठं? 15 फुटावर विठोबा, आणि तिथं गरुड खांबाजवळ ऊसाची लागण. आम्हाला देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसला. इथंच बिघडतं ते. संसारात देव ते नंतर आहे गाडेकर. भाजीच्या वाफ्यात बसले सावता बाबा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. 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 मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. अवघा झाला माझा. अवघा झाला माझा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आम्हाला देवळात संसार, त्यांना संसारात देव. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबीर अवघा झाला माझा हरी. सावता बाबाला मोठ दिसत नाही, नाडा दिसत नाही, विहीर दिसत नाही, बैल दिसत नाही. मग बैल विठ्ठल, लक्षात घ्या. बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे. या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू.
गाडेकर बरोबर करू. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे. अहंता, कारण त्यांना माहिती आहे, हे पहा, माणसं मरतात ना, नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असून जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागते? प्रत्येकाला नवछिद्राचं शरीर आहे. नवद्वारे पुरे देही काणोबा, तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगुली रे. नव ठाया फाटुनी गेली ती तो आमासी दिदली रे. मग नवछिद्र असताना कोण्या तरी छिद्रातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. एकानं घर बांधलं, तिकडची गोष्ट सांगतो, आणि पत्रकार मंडळीकडे आला, तुमच्याकडे झाला, आश्चर्यकारक बातमी द्यायची आपल्याला. बसा, चहा घ्या. बसला. काय बातमी? मी गेल्या वर्षी बंगला बांधला. नाव काय? रामाजी गोमाजी कापसे. ते काही खरं नसतं. वय किती आहे? 42. व्यवसाय शेतीचा आहे. किती स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूट लिहिलं पहिल्या पानावर. ते अरे पण पूर्ण सांग ना काय द्यायचं. बंगल्याला 9 खिडक्या आहे. बंगल्याला 9 खिडक्या लिहिलं. बोल पुढे. खिडक्याला दारं बसवली नाही. दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा? नाही, इकडचं. मग दारं का नाही? मुद्दाम नाही बसवली. मग काय झालं? काल वारा आला, खिडक्यातनं गेला. का फुकट चहा प्याला? हे काय पेपरला नाही गोष्ट आहे. खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 द्वार आहे. कोण्यातरी एका द्वारातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. 9 द्वार असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो, हे नवल आहे. म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. नाही तर हे सगळे तुम्ही पहा, प्रेताला डोळे आहे, तोंड आहे, कान आहे, सर्व इंद्रिय आहे, आणि भोवताल नात्या गोत्याची माणसं बसलेली असतात. काय प्रेम उचंबवून येतं. शपथ खोटं नाही. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी प्रेत यात्रे. माणूस होता राव, हिरा होता. बस गावचा सूर्यास्तच झाला. आता काही मजा नाही गावात. त्याचं आपलं पटलं नाही म्हणा जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं लेका, म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं. ही प्रेत यात्रेतली चर्चा. मग ते भोवताल नात्या गोत्याचे बसतात. बहीण, भाऊ, आई, म्हातारी, सगळे, पत्नी जवळ येऊ. बहीण म्हणती कळल्या कळल्या आली. मुलगी म्हणती बाबा चमचाभर तरी दूध घ्या ना डेड बॉडीला. आमच्या लिटरच्या लिटर पीत होतं, कोणी देत नव्हतं. आता डेड बॉडी चमचा. मुलगा म्हणतो 1 शब्द तरी बोला ना. सून म्हणते एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर पार प्रेताच्या तोंडाजवळ तोंड नेऊन, अहो एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिन्यापासून बघत नव्हती, आता डेड बॉडीला एकदा बघा. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, आणि सगळ्या नातलगाचा आग्रह आहे एकदा बोला, एकदा बघा. अरे आता डोळे असून का नाही पाहत, कान असून का नाही ऐकत, तोंड असून का नाही बोलत. ही क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, याचे भजन चुकू नको, याचे भजन चुकू देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, भजन चुकू नको, चुकू नको, देखवी ऐकवी एक नारायण. इतकंच नाही, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर संत आहे. मग राहिली अहंता मग कोठे. आलं ना लक्षात.
झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही या बोधावरचे संत राहिली अहंता मग कोठे म्हणून पुसून या ठाव अहंतेचा. बरं का गाडेकर, जो सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे तोची संत साधू असं. ओळखा वानिका तोची संत साधू ओळखा वानिका तोची संत साधू ओळखा तुझी संत साधू ओळखा संत साधू ओळखा वानिका तुझी संत साधू तुझी संत साधू ओळखा वानिका तुझी संत तुझी ओळखा तुझी संत साधू ओळखा इरते आई का माया बंध 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 इरते आई का माया माया संत साधू ओळखा वानिका तुझी संत साधू तुझी संत साधू ओळखा वानिका तुझी संत साधू ओळखा तुझी संत आता जमलं ते. तुम्ही मगाशीच घेतली होती गाडी थांब, बरोबर फिटिंग झाली पाहिजे. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू वळखावा का. आता हे समानार्थी शब्द आहे साधू आणि संत. तरी दोन शब्द का आले याच्यात समानार्थी वाटत असलं तरी अर्थात बदल आहे. बेटा म्हणजे मुलगाच होतो, लडका म्हणजे मुलगाच आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण बंद आहे का? हा संतोषराव बंद आहे म्हणतात. हा चालू आहे, बॉक्स चालू आहे का? हॅलो. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़ के ज़्यादा इस्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते हैं पुत्र. तसं साधू आणि संत समानार्थी आहे गाडेकर.
पण संत वाङ्मयात दोन व्याख्या वेगवेगळ्या आहे. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, ही साधूची व्याख्या. आणि संताची तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, होई टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना. स्मरणा वाचुनी, नामस्मरणा वाचुनी, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना. नामस्मरणा वाचुनी, नामस्मरणा हे गोदिये, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना. ही संताची व्याख्या. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनते काही, वाढवलं का माझं, वाढू नको, नेनते काही टाणा टोणा, नाम स्मरणा वाचुनी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. आणि नेनती काही टाणा टोणा, नाम स्मरणा वाचुनी, ह्या जशा दोन व्याख्या या अभंगात त्याचं उत्तर पुढे आहेच. साधूची व्याख्या, शांती क्षमा घरी राबवित, साधू म्हणावे तयासी. आणि संताची, नेनती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचुनी, नामामने नाम गोविंदाचे वाचेन, विसंबेना त्याचे. हे पुढं आहेच तो कार्यक्रम, पण मी नुसतं स्पर्श करून दिला तुम्हाला. तोची संत साधू वडे खावा निका, येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं ज्याच्याकरता प्राणाची आहुती देतात. एकंदर धनाच्या मागे 15 धोके आहे. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान. 15 धोके संपत्तीच्या मागे आहे. पहिला धोका आहे चोरी. चोरी कोणाची होते? ज्याच्याजवळ काही नाही त्याची. अरे ज्याच्याजवळ काही नाही त्याला चोर घाबरतं. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. स्थेयम, प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वसे का अर्थापासी, अर्थ नाही ज्यापासी, चोरापासून त्यासी भय नाही. सक्के भाऊ, तिकडची गोष्ट सांगतो. कीर्तन संपल्यावर विचारू नका कोण्या गावात घडलंय म्हणून. थोरला भाऊ अशोकराव नांगर घेऊन आला. सकाळी नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना नांगराचा फाळ अडला. का अडला म्हणून त्यानं नांगर उपसून बाजूला खोदून बघितलं. तिथे तर 25 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगरतं का ते? अर्धिले बैल मला थाकलून मदगे पाटील. आणि त्या सोन्याच्या हांड्याकडे बघत बसलं. 9:30ला धाकटा न्याहारी घेऊन, दादा न्याहारी आणली. याच्या मनात आलं मागून जन्माला आलं न अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होते. धन काय करतं लक्षात घ्या. इकडेच आण रे. फाळ काढून ठेवला नांगराला. जसा भाऊ न्याहारी घेऊन एका ठोक्यातच मारला. त्याच खड्ड्यात पुरला. दुपारी आई आली सिदोरी. अरे तू दिसतो धाकटा नाही रे, हे जेवण आणलं दोघांचं. त्याला वाटलं हाही पुरावा नष्ट करावा लागेल आपल्याला. आई मारली. कीर्तनात लगेच मरतात हा, काळजी करू नका. आता हांडा दिवसा कसा न्यायचा? सूर्य मावळू दिला.
अंधार पडला तरी लोक अजून जागे असतील म्हणून थांबला. 12 वाजले म्हणला पिक्चर पाहणारे तरी असतीलच म्हणून पहाटेचे 3 वाजू दिले. आत्ता गाव झोपलं असेल ना, उचलला हांडा, निघाला घामाघूम झालेला हांडा डोक्यावर. पण इकडनं 6 चोर. चोर म्हणला लेका वैतागलो होतो, आज काही नाही मिळालं, दारिद्र्य जन्माचं दूर झालं. म्हणला ते नंतर बघू, पण हे हांडेवाला उरका ना. मारलं. आता 6 जण खुशीत आले. म्हणला काय दिवस, कोणाचं तरी चांगल्याचं तोंड पाहिलं असं. चोर म्हणते पण उपवाशी आहो दिवसभराचे, काहीतरी खायला घेऊन या दोघाला सांगितलं. म्हणलं आता हॉटेल 3 वाजता. अरे त्या हॉटेलवाल्याच्या कानात सांग 500 रुपयाला 1 लाडू दे म्हणा. हांडा त्याच्या बापाचा. 500 उघडते ते हॉटेल. मग ते दोघं आले लाडू घेण्यासाठी मतिगे पाटील. तर दोघाच्या मनात आलं का रे असं केलं तर आपण लाडू घेऊ पण थोडंसं रोगोर टाकू त्याच्यात, आपण नाही खाऊ, हे चौघं खातील, मग हांडा वाटून घेऊ दोघं. हे रोगोर लाडू टाकून येतात. पण तोपर्यंत चौघाच्या डोक्यात आलं यांना आजच घेतलं टोळीत. हा ना, आजच हांडा सापडावा का रे आपल्याला. हां काय लेखायचं नशीब. 20 वर्ष झाले आपली संघटना चौघाची आणि हे आज घेतल्यावर हांडा सापडला. मग असं केलं तर काय, आल्या आल्या दोघालाही ठार करायचं आणि लाडू खाऊन वाटप करायचा. मला वाटतं हे पुढचं सगळे कळेल. आल्या आल्या दोघं मारले, मग चौघानं लाडू खाल्ले. सर्वसामान्य माणसं. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, धनासाठी लेखी प्राण, धनासाठी लेखी प्राण, धनासाठी लेखी प्राण, धनासाठी लेखी प्राण. हरी तुका धन, धनासाठी देती प्राण. नामदेव महाराज म्हणतात सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन. देखलिया धन, देखलिया
सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्याकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन देखील या धन मृतिके समान समलोष्टाश्म कांचन सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते. जसं मुळे साहेब एक कुंभार समाजात संत झाले तेरला, ते गोरोबा काका. त्याच वेळेला कुंभार समाजात एक संत झाले पंढरपूरला, ते राका कुंभार. अगदी अगदी थोडक्यात सांगतो, पण प्रमाण देऊन बोलतो, पेपर वाचून नाही. घरी गेल्यावर हा अभंग काढा, 550 चरणाचा तरी असेल. कुंभार तो राका कांता त्याची बंका, कन्या नाम वंका, तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे, वाचेने गोविंद स्मरता ती. गोड वाटेल तुम्हाला. मी सांगितलं ना, बसतो तो अभंग काढा. कुंभार तो राका कांता त्याची बंका, पत्नीचं नाव बंका, मुलीचं नाव वंका, त्याचं नाव राका. राका बंका वंका तर पाठ झालं ना, ठीक आहे. पंढरी क्षेत्रात राहते आनंदे, वाचने गोविंद स्मरता ती. आणि ते गाडगी मडकी डेरे घडवायचं, मग ते आवा, बस सगळे कळलं तुम्हाला. आवा, तो आवा रचायचा असतो. मोठे मोठे डेरे, मोठे मडके खाली, त्याच्यावर छोटे, त्याच्यावर छोटे, त्याच्यावर छोटे. आणि झालं, आवा रचला, आवा पेटवला मदगे पाटील. आणि आवा पेटल्यावर एक मांजर आली भक्ष्य घेऊन, आणि त्या आव्याच्या भोवताल फिरू लागली, आरडत वरडत भोवताली. राका कुंभाराच्या लक्षात आलं, देवा या मांजराची पिलं कोण्या तरी डेऱ्यात राहिली, आणि डेरा तळ्याला आहे, आवा पेटलेला आहे, पिल्याचा कोळसा होईल. छोटीशी मुलगी वंका. आणि राका कुंभार रडायला लागल्यावर विचारते, बाबा त्या मांजरीकडे पाहू पाहू रडता? हा बेटा, का करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. तुम्ही वाचा, आनंद वाटेल तुम्हाला. या मांजराची पिलं कोण्या तरी डेऱ्यात आहे, डेरा तळ्याला आहे, आवा पेटला, त्या पिलाचा कोळसा होईल. छोटीशीच मुलगी होती. कसा काय होईल कोळसा? रात्रंदिवस आपण भजन करतो त्या पांडुरंगाचं, मग तो पांडुरंग काय झोपा काढतो का? तुम्ही सांगता ना बाबा, लाक्षाग्रहातून त्यानं पांडवाचं रक्षण केलं, अग्नीपासून प्रल्हाद सांभाळला, आणि तो पांडुरंग पिलं मरू देईल? जवळ घेतलं मुलीला, तुझ्या तोंडात साखर पडो बेटा, आणि जर पिलं वाचली ना, नवस करतो मी, काय सगळं पंढरपुरात वाटून देईल. 3 दिवस अग्नी पेटत होता, आणि 3 दिवस तिघं भजन करीत उपवासी बसले आव्याच्या भोवताल, मुलगी, बाप ना आई. नीट ऐका. 3 दिवसांनी अग्नी शांत झाला, आणि ते आवा वरची गाडगी हे मडकी काढणं सुरू झाले. शेवटी 2 मोठे डेरे राहिले. एक जो वरचा होता लाल झाला होता, आणि तो डेरा वरचा उचलला, आणि खाली डोकावून पाहिलं, राका कुंभाराचं रडणं सुरू झालं. मुलगी म्हणती, बाबा मेली वाटतं पिलं. नाही बेटा. मग का रडता? नवसास पावली विठाबाई. रडून सांगितलं, इकडे बेटा, खेळता ती पिल्ली डेऱ्यात, 3 दिवस अग्नी पेटून पिलं डेऱ्यात जिवंत. मग ठरल्याप्रमाणे नवस वाटून दिलं पंढरपुरात. पण उपजीविकेचं साधन काय? रानात जायचं, तिघांनी सरपण गोळा करायचं, ते आणायचं पंढरीत, डाळ पीठ याच्या बदल्यात द्यायचं, आणि त्याच्यावर जगायचं आणि भजन करायचं. पण एक दिवस नामदेवाची मुलगी, तिचं नाव आऊ, राका कुंभाराची मुलगी वंका, शेजारी शेजारी धुणं धुत होत्या चंद्रभागेत. आता मुली मुली, हिचा सिंतोडा तिच्या अंगावर गेला. नामदेवाच्या मुलीचा सिंतोडा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेला.
येरुमणे बाई शिंतोडे येतील. वैराग्यवान संताची मुलगी आहे मी. सगळे वाटून दिलं माझ्या बापानं. तुझा शिंतोडा नाही सहन करणार. माहिती आहे, नाटक करतो तुझा बाप वैराग्याचं. आणि तुझा बाप काय करतो? पायात घुंगरं बांधून नाचतो विठोबा पुढं. देवानं लोकांना बुवा म्हणावं म्हणून. दोघालाही तपास नाही, दोघीची भांडणं. मी तिथंच होतो म्हणून सांगतो तुम्हाला. प्रमाण देऊन बोलतो बाबा, म्हणजे तिथं होतं. तरा तरा चालत दोन्ही मुली आपापल्या घरी आल्या. बाबा काय बेटा, तुमचा उद्धार केला चंद्रभागे त्या कुंभाराच्या मुलीनं. वैराग्यवान संताची मुलगी आहे म्हणली. तुझा बाप नुसता नाचतो घुंगर बांधून. सुंतोडा सहन करणार नाही म्हणली. शांत हो बेटा, मी देवालाच विचारतो. नामदेवराय रावळात आले, देवाच्या पाया पडले आणि पहिला प्रश्न विचारला, देवा काय? राका कुंभाराने घेतले वैराग्य. राका कुंभाराने घेतले वैराग्य. का हो केला त्याग संसाराचा. राका कुंभाराने घेतले वैराग्य, काहो केला त्याग संसाराचा. मला तर त्याचा नाटक वाटतो देवा. असं दुसऱ्याला कमी लेखू नये नामा. खरं वैराग्य आहे माझ्या राकाचं. वाटल्यास परीक्षा घेऊ. चालेल. परीक्षा घ्यायला तिघ, रुक्माई, पांडुरंग, नामदेवराय. आणि परीक्षा द्यायला तिघ, राका बंका वंका. जिथे सरपण गोळा करायला येतात रोज, तिथे एका झाडाच्या आड तिघ लपून बसले घेणारे परीक्षा. कोण? देव, रुक्माई आणि नामदेवराय. आणि चांगलं 25 तोळे वजनाचं सोन्याचं कडं एका वाळल्या लाकडाच्या जवळ 2 फुटावर ठेवलं. लांबून चमकत होतं. बघितलं राका कुंभारानं, कडं चमकणारं 25 फुटाहून बाजूनं गेला. कोण? राका. आम्हाला जर चमकलं दिसलं असतं तर. कडं कशाला पाहिजे आपल्याला? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद जरी तांबडा चमकला तरी जाऊन पाहतोच आपण नेमकं काय आहे. राका बाजूला. पांडुरंगाचे डोळे भरून आले. बघ नामा, खरा वैराग्य आहे. मग बंका आली, ती बाजूनं गेली. रुक्माई म्हणली, नामा बघ माझी बंका आहे. पण वापस आली. नामदेवाचा चेहरा उचलते. आता काय नाटकं करताय तुम्ही सांगताय. पण कशा करता आली? 2 वंजळा माती घेतली आईनं, कड्यावर टाकली. रुक्माई म्हणली, बघ नामा. नंतर मुलगी आली आणि रडणं सुरू झालं मुलीचं. मायबाप पुढे गेले होते. का रडतेस बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? आणि मग मायबाप जवळ आले आणि मुलीला कवटावून रडले, बेटा तू आमच्या पुढे गेली. आम्ही सोनं आणि मातीमध्ये फरक समजत होतो, पण तू सोन्यालाही माती समजली. देखलिया धन मृतिके देखलिया धन मृतिके नवविध रत्न जैसे देखलिया धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. बक्षीस समारंभ होता उद्या. रात्रभर रामचंद्र जागे होते मोळे बाबा. आणि मग यादी केली. उपकाराच्या यादीत पहिलं नाव हनुमानजीचं घातलं, पण बक्षीस काही घालता आलं नाही. आणि सर्वांना दुसऱ्या दिवशी बक्षीस दिली, हनुमानजीला काही नाही. सीतामाई म्हणल्या का नाही, तुम्हाला कधी कधी काही गोष्टी कळतच नाही. तुम्ही कितीही जगाला उपदेश करा, घरी तुमचा 7-12. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. तुम्हाला कळतच नाही. सीतामाई काय? अहो जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ पुढे आले त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी, ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, त्या माझ्या मारुतीला काही देत नाही.
तुला वाटतं का सीते माझ्या मारुतीला मी विसरलो? हे बघ, उपकाराच्या यादीत पहिलं नाव हनुमंताचं आहे, पण बक्षीसच घालता आलं नाही मला. का? 5 प्राण जरी दिले मारुतीला तरी माझ्या मारुतीचे 5च उपकार फिटतात. एकही कशोपकाराय प्राणां दास्यामी ते कपे शेषश होपकाराय भवाम ऋणीन वयम. मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. काय? माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या बापानं इकडच्या मावल्या चांगल्या आहे, तिकडच्या गोष्टी सांगतो. माझ्या बापानं सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या तरी पदराखाली लपवते आणि पप्पाचं 1 तोळ्याचं गावाला दाखवते. त्या दिवाळी 2-4 दिवस झाले मग काय तिचं, मग तो साडीच्या पदराच्या वर गावात फिरते. आता कोणाला दगदगीच्या काळात वेळ आहे चौकशी करायची? पण एखादीचं लक्ष जातं, नवीन दिसतं, थांबलीच, तेवढ्यासाठीच फिरत होती. हा, नवीनच आहे. विकत आणलं का? नाही, माहेरी गेलती ना, पप्पानं घेतलं. पप्पानं. दुधडच्या लोकांना काय माहिती, परवा इथूनच नेलं. पप्पानं घेतलं. हे सीतामाईचं सांगतो बाबा, मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार हनुमानजीला दिला. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हनुमानजीनं 1 रत्न दाताखाली रगडून थुंकायला सुरुवात केली. इतक्यात सीतामाईचं लक्ष नाही, पण रॉकेल वतणारे हजर असतात. सीतामाई, काय तुमच्या बापाचा अपमान चालला, एवढं पेट्रोल वतलं या बैमानानं. काय ते बघा, दाताखाली रगडून थुंकून टाकतंय रत्न. हनुमंता इकडे. काय साहेब? अरे रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय? तर रत्न कळत नाही? कळतं ना. काय कळतं? राम रत्न महम जाने न जाने रत्न अन्यथा. हनुमानजी म्हणतात, फक्त जगात मी रामाला रत्न समजतो आहे. ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंड, नवविध रत्न जैसे बस बरोबर आहे. पुढची वेळही बरोबर आहे. 8 ते 10 नाही ना? पहा बरं, खरं सांगा. 8:30 ते, हां तेच म्हणतो मी, तेच. हां नाही, बरोबर तुम्ही नका, बरोबर करू आपण. अशोकराव आता ते बोलू नये, पण परमेश्वराची कृपा झाली तुमच्यावर. हां बरं का? ते वापस पाठवलं. हां, आता त्याच्या कृपेचा अंत पाहू नये. आता दुकान ते विक्रीन ते काय ते थोडंसं बंद करा. का म्हणे आता उरलो. आनंद वाटला. आमची नेहमीची मंडळी, हां ते हक्काचे घरं आहे ना आपले करमाडचे, बस ते सगळे आलेले आहे. रमेशचंद्रजी महाराज आलेले आहेत, रावसाहेब महाराज आलेले आहेत, चंद्रकलाबाई, त्यांनाही माझा नमस्कार आहे. अजून काही बसले असतील बाबा, मला त्यांची नावही माहिती नसेल. सुधाकर भाऊ, आपले नंदूबाबा आले का नाही? आपले दाढी सरपंच, लांब असेल ते चुकत नाही माझं कीर्तन. जाऊ द्या, आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण वारकरी संप्रदायातले काही महात्मे, अन्य पंथातले काही महात्मे असेल, मला नावं माहिती नाही, पण या सगळ्या महात्म्याच्या विषयी मला पांडुरंगासारखा आदर आणि प्रेमभाव आहे. त्यांना व्यासपीठावर एकदा मनोभावे वंदन करतो. घाई करू नका. मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आता पहिला एक आनंद घेऊ आपण. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले हे एवढं घ्या. अरे हे टाटा बिर्लाला नाही, जे दुधडला आहे ते. सर्व घे भाऊ. हात दुखायच्या आधी घे. वा नाही का तुमच्या पूर्वजाच्या डोळ्याला धारा लागल्या असेल आनंदाच्या? काय सोहळा चालला आमच्या दुधडमध्ये बघा ना हे. हात वर.
शाबास. आणि आता भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई. एक थांबा, एक थांबा, एक हात माझ्याकडे पहा. एक 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 हात वर. एक एक घाई करू नका. एक थांबा. एक एक विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बाबा दोन्ही काम वेळी वाजती, हेही होतं तुमचंही होतं. चाल चाल म्हणा, दोन्ही कामं चालतात. हा बोला. वा वा. सर्वभूती पाहे एक वसुदेव. सर्वभूती पाहे एक वसुदेव. सर्वभूती पाहे